माझे सहकारी DYSP श्री घट्टे, माझा खूप लांब लचक असा परिचय करून देणारे खोत सर, या ठिकाणी मोठ्या संख्येनं उपस्थित असणारे पालक, इलेक्ट्रॉनिक आणि प्रिंट मीडियाचे प्रतिनिधी, ज्यांच्या चेहऱ्यावर मला तेज दिसतंय, ज्यांच्या मनगटामध्ये शक्ती आहे, ज्यांच्या मनामध्ये उत्साह आहे, बुद्धीमध्ये विवेक आहे, जे सह्याद्रीचे निर्भय सिंह आहेत आणि कृष्णाकाठचे वाघ आहेत, ज्यांची आपल्या आई वडिलांवरती आणि शिक्षकांवरती श्रद्धा आहे, या देशावरती प्रेम आहे, ते सगळे माझे युवक युवती, लहान बहीण भाऊ. मी अहमदनगरला SP होतो त्यावेळेला पोलीस मुख्यालयात पोलिसांना मार्गदर्शन करण्यासाठी एक जैन धर्मगुरू आहेत तरुण सागर महाराज, त्यांना बोलवलेलं होतं. त्यांनी त्यांच्या मार्गदर्शनामध्ये पोलिसांबद्दल असं म्हटलं कि संत और पुलिस दोनों समाज सुधार का काम करते हैं. फर्क केवल इतना होता है, संत संकेत की भाषा में समझाते हैं और पुलिस वेद की भाषा में, डंडे की भाषा में समझाते हैं. दरअसल जिन लोगों को संतों के संकेत समझ में नहीं आते हैं, उनके लिए वेद का प्रयोग जरूरी है. संतों के भगवे वस्त्र और पुलिस की खाकी, इसमें कोई फर्क नहीं है. वर्दी विश्वास का प्रतीक है. सांगण्याचा उद्देश हा आहे की मी एक पोलीस अधिकारी आहे, IPS अधिकारी आहे. माझी जी भाषा किंवा मितेशची जी भाषा आहे ती कायद्याची, नियमाची, दंडुक्याची, बंदुकीची, बंदुकीच्या गोळीची, अनेक जण त्याला 3rd डिग्री म्हणतात. ही भाषा बऱ्याचदा वापरल्यानंतर पोलीस अधिकाऱ्यांनी खूप टीका होत असते आणि युवकांच्या समोरची भाषा ही कम्प्लिटली वेगळी. ती संतांची गेली 8 दिवस तुम्ही या ठिकाणी या शारदीय व्याख्यानमालेत ऐकत आले आहात. अत्यंत कौतुकास्पद अशी ही व्याख्यानमाला 83 वर्ष या शहराचा सांस्कृतिक आणि वैचारिक पाया घालत आहे. मला अभिनंदन आणि कौतुक करावं वाटतं या आयोजकांचं. मला अजून एक खूप छान ओळी पोलिसांबद्दलचा आठवतात. ऑगस्ट वॉलमोर नावाचा एक ब्रिटिश अधिकारी होता. इंग्रजीत आहेत, थोडे किचकट आहेत. त्यांनी असं लिहिलेलं आहे, Policeman is denounced by the public, ridiculed by the preachers, berated by the newspapers, unsupported by the prosecuting officers and judges. They are shunned by the respectables. They are exposed to या कुंदेंदु तुषारहार धवलाया श्वेत वस्त्रावृता. सरस्वती मातेचं दीप प्रज्वलन करून या ठिकाणी वंदन केलेलं आहे. रात्र सरू दे, अंधार सरू दे, नव्या स्वप्नांचा, नव्या किरणांचा नंदादीप जळू दे. तो नंदादीप प्रज्वलित झालेला आहे, तो धोक्याची घंटा नाहीये. मी ब्रिटिश अधिकाऱ्याच्या ओळी सांगत होतो. Policemen are exposed to countless temptations and dangers. They are condemned when they execute the law, dismissed when they do not. They are supposed to possess the qualification of doctor, lawyer, soldier, educator, with remuneration less than that of a daily wages laborer. याचं सुंदर मराठीत भाषांतर फ.मु. शिंदे नावाचं कवी आहे, त्यांनी केलेलं आहे. पोलिसांच्यावरती कविता केलेली आहे त्यांनी. की तोही माणूस असतो जाणत नाही कुणी, ज्याचे असावे ऋणी तोच शिव्याशापाचा धनी. आपलं मानत नाहीत लोक, धर्मगुरू देखील उगारतात उगाचच फोक. सिनेमे काळासारखे हात धुवून मागे, बातम्या विणत बसतात बदनामीचेच धागे. तो न्यायालयाचा नावडता, सरकारी पक्षाचा पडता, वाऱ्यावर सोडून दिलेला तो एक पतंग. त्यानं डॉक्टर असावं, वकील असावं, मुत्सुद्दे असावं, सैनिक असावं, शिक्षक असावं, बरंच काही असावं, मात्र जेवढ्याच तेवढा त्याचा पगार. पोलीस म्हणजे रोजंदारीचा वेठ बिगार.
एवढी पण काही वाईट परिस्थिती नाही आहे पोलिसांची, पण जो एज्युकेटर किंवा शिक्षक हा जो रोल आहे तो परप्लेक्सिंग, गोंधळून टाकणारा आहे. कारण मी ज्यावेळेला पुण्याचा चार्ज घेतला SP म्हणून, त्यावेळेला एक अत्यंत धक्कादायक घटनेनं माझं स्वागत झालं. 8 आदिवासी बांधव ती खोपडीची दारू, तुम्ही वाचला असेल, साताऱ्यात सुद्धा घटना झालेल्या आहेत. खोपडीची दारू पिऊन मृत्युमुखी पडले. खोपडीची दारू म्हणजे फ्रेंच पॉलिश, गावठी दारू आणि पाणी याचं स्वस्त मिश्रण असतं, जेणेकरून ते कामगारांना, कष्टकऱ्यांना दिलं तर शेतकऱ्यांचे कमी पैसे खर्च होतात. ज्यावेळेला रोजंदारीवर येतात असे कामगार, त्यावेळेला अशा दारूचा वापर केला जाऊ शकतो. आता कायदा असा तुम्हाला माहित आहे, 2-3 दिवसात तो आरोपी बेलवरती बाहेर आला. शेतकरीच होता, वारकरी होता, म्हणजे स्वतः तर दारू पित नव्हता, पण त्या गरीब आदिवासी बांधवांना ती दारू दिली आणि मृत्युमुखी ते बिचारे पडले. तर मी माझ्या अधिकाऱ्यांना सांगितलं की थोडं अशा दारू पिणाऱ्यांचं प्रबोधन करा, मार्गदर्शन करा, जेणेकरून दारू, अशी खोपडीची दारू पिणार नाहीत लोक. म्हणून आमचा एक इन्स्पेक्टर गेला गावामध्ये, गावातल्या सगळ्या दारुड्यांना एकत्र केला, खूप छान एक प्रयोग केला. 2 ग्लास घेतले, एका ग्लासमध्ये खोपडीची दारू आणि एका ग्लासमध्ये स्वच्छ पाणी. दोन्हीमध्ये एक किडा सोडला. दारू विषारी होती, दारूतला किडा 5 मिनिटांनंतर मरून गेला, पण पाण्यातला किडा मात्र गोल गोल गिरट्या मारत होता, तरंगत होता, पोहत होता. समोर सगळे दारुडे बसलेले होते, त्यांना उद्देशून तो इन्स्पेक्टर म्हणाला, बघा शिकायत ना काहीतरी, बघा दारूतला किडा मरून गेला, पाण्यातला किडा असा गोल गोल तरंगतोय. कोपऱ्यात एक दारुडा लेझिम खेळत उभा राहिला आणि म्हणाला, साहेब बरोबर बोलताय, अशी दारू पिल्यामुळे पोटातले जेवढे काही किडे आहेत ते सगळे मरून जातात. तर माझी अशी परिस्थिती व्हावी अशी माझी इच्छा नाही आहे. पण एक मोठा भाऊ या नात्यानं मी विशेष करून तरुण वर्गाशी संवाद साधण्याचा प्रयत्न करत असतो. कारण फटक्या चड्डीतल्या एका एकलव्यासारखा माझा प्रवास IPSच्या पदापर्यंतचा, त्याचे काही अनुभव, शिवाय ज्यावेळेला ट्रेनिंगमध्ये देश घेण्याचे प्रसंग आले, देशातला दहशतवाद, नक्षलवाद, जातीयवाद, मूलतत्ववाद, देशातलं जातीय दंगली, महिलांवरचे अत्याचार, भाषावाद, प्रांतवाद, कुठला वाद नाहीये हे मला आठवतच नाहीये, पण हे सगळे प्रसंग जवळून पाहता आले. 4 पावसाळे जास्त पाहिल्यामुळं हे काही अनुभव तरुण वर्गांशी शेअर करावेत, हा त्याच्या पाठीमागचा उद्देश आहे. एक खूप छान गोष्ट मी वाचलेली होती. नदीला पूर येतो आणि नदीचं पाणी गावामध्ये शिरतं. मग पोलीस अधिकारी असतात, ते जातात त्यांची जीप घेऊन, गावात सगळ्यांना स्पीकरवर सांगतात, अरे गावातनं बाहेर पडा, पाणी वाढणार आहे, पुराचं पाणी गावात येणार आहे. सगळे गावातले लोक बिचारे ऐकून गावातनं स्थलांतर करतात. एक मात्र व्यक्ती तो तयार होत नाही स्थलांतर करायला. तो म्हणतो, माझा देवावर प्रचंड विश्वास आहे, मी त्याची सगळी भजनं, कीर्तनं, सत्यनारायण सगळे घालत असतो, मला काय होणार नाही, देव मला वाचवेल. बिचारा तो पोलीस अधिकारी त्याची जीप घेऊन निघून जातो. पाणी अजून वाढतं, त्याच्या घरामध्ये शिरतं. तो गॅलरीमध्ये वाट असतो, देवाचं नाव घेत वाट पाहत असतो. तेवढ्यात त्याला एक लष्कराची होडी त्याच्या दिशेनं येताना दिसते. लष्कराचे काही जवान त्या होडीमध्ये बसलेले असतात आणि ते त्याला खुणावतात, अरे होडीमध्ये पाणी वाढणार आहे, तुला न्यायला आम्ही आलो. तो म्हणतो, मला काही होणार नाही, माझा देवावर प्रचंड विश्वास आहे, त्याची भजनं कीर्तनं करतो, तू निघून जा, तुम्ही निघून जा. ते बिचारे निघून जातात. अजून पाणी छपरापर्यंत पोहोचतो. तो छपरावरती ते काय सोनं नाणं अडका पैसा असतो तो घेऊन बसलेला असतो, आकाशाकडे डोळे लावून, आणि पाऊस कमी होईल याची वाट पाहत असतो. तेवढ्यात त्याला हेलिकॉप्टर गिरट्या मारताना दिसतं. त्या हेलिकॉप्टर मधनं एक शिडी खाली त्या पायलटनं सोडलेली असते. त्याला खुणावत असतो की अरे या शिर्डीवरती बसून वरती ये, तुला न्यायला आलोय. तो म्हणतो, मी येणार नाही, माझा देवावर प्रचंड विश्वास आहे, देव मला वाचवेल. ते हेलिकॉप्टर बिचारं निघून जातं. पाणी वाढतं, छपरावरून जातं, तो पाण्यात वाहून जातो, बुडतो, मरतो. थेट देवाला रिपोर्ट करतो, देवासमोर, आणि देवाला शिव्या घालायला लागतो, अरे किती कृतज्ञ आहेस परमेश्वरा, आयुष्यभर मी तुझी पूजा अर्चा सगळी काही केली, सत्यनारायण घातले, तरी तू मला वाचवायला का आला नाहीस, कुठं होतास. देव शांतपणे उत्तर देतो, अरे मी 3दा आलो होतो, एकदा जीप गाडीतनं आलो, एकदा होडीमधनं आलो, एकदा हेलिकॉप्टरमधनं आलो, तू मला ओळखला नाही असा तुझा प्रॉब्लेम आहे. असे आपल्या आयुष्यामध्ये अनेक सिग्नल्स
अनेक घंटा वाजत असतात ते ओळखणं खूप खूप महत्वाचं आहे. हे खूप छान शेर आहे. यदि तुम्हारे घर के एक कमरे में आग लगी हो तो दूसरे कमरे में तुम सो सकते हो क्या? यदि तुम्हारे घर के एक कमरे में लाश सड़ रही हो तो तुम दूसरे कमरे में गा सकते हो क्या? यदि तुम्हारा इस सवाल का जवाब हां है तो मुझे तुमसे कुछ भी नहीं कहना है, कारण तुझा नंबर नेक्स्ट आहे. हे सिग्नल जाणून घेण्याची खूप आवश्यकता आहे. या सगळ्या मूल्यांच्या ऱ्हासाची, या सगळ्या अधोगतीची कारणं शोधताना मला म्हणजे सिव्हिल सर्व्हिसेसचा अभ्यास करताना 3 थिंकर्स किंवा विचारवंतांचा अभ्यास करावा लागतो. गांधी, नेहरू आणि टागोर. आज योगायोगानं गांधी जयंती आहे आणि गांधी म्हणजे बापूजी. आजकाल बापूजी मुलांना तो लगे रहो मुन्नाबाई सारखा सिनेमामधनं समजावून सांगावे लागतं. तर ते सर्किट आणि त्या मुन्नाबाईमध्ये काहीतरी संवाद आहे. त्या मुन्नाबाईला एक सुंदर रेडिओ जॉकीला इम्प्रेस करण्यासाठी गांधीजींच्या जीवनावरच्या 10 प्रश्नांची तयारी करायची असते आणि तो मग विचारतो त्या सर्किटला, अरे ओ बापूजी कोण आहे रे? तो सर्किट उत्तर देतो, वो जो 500 की नोट पे दिखता है ना वो बापूजी को. वो क्या पुलिस में था, आर्मी में था? सर्किट उत्तर दे दो, अरे कुछ उसका बॉडी भी खास नहीं दिखता है, पुलिस आर्मी में कुछ नहीं था, लेकिन उसने अंग्रेजों की वाट लगा. उचललेस तू मीठ मूठभर साम्राज्याचा खचला पाया, साबरमती के संत तूने कर दिया कमाल, दे दी हमें आजादी बिना खडक बिना ढाल. त्या बापूजींनी यंग इंडिया या त्यांच्या मासिकामध्ये 1930 मध्ये लिहून ठेवलेलं आहे, there is enough in this world to fulfill every single individual's need, but there can never be anything which will fulfill a single individual's greed. या जगामध्ये एवढं सारं संचित आहे की प्रत्येक माणसाची गरज पूर्ण होऊ शकते, परंतु सगळं संचित एकत्र केलं तरी एका माणसाची हाव, लालसा, ग्रीड पूर्ण होऊ शकत नाहीये. आणि या रासाची त्यांनी खूप सुंदर विवेचन करून 7 सामाजिक पातकं आजच्या काळाची विस्तृत केलेली आहेत. 7 सोशल सीन्स ऑफ आवर एज जी आज ही चपकलपणे लागू होतात. कोणती आहेत ही 7 सामाजिक पातकं? एक, पॉलिटिक्स विदाउट प्रिन्सिपल्स, याबद्दल मी फार बोलणार नाही, तत्वांशिवाय असणारं राजकारण. दुसरं, सायन्स विदाउट ह्युमॅनिटी, मानवतेशिवाय असणारं विज्ञान. तिसरं, कॉमर्स विदाउट मोरॅलिटी, नैतिकतेशिवाय असणारा व्यापार. चौथं, वेल्थ विदाउट वर्क, कष्टांशिवाय मिळणारी संपत्ती. पाचवं, एज्युकेशन विदाउट कॅरेक्टर, कॅरेक्टरशिवाय असणारं शिक्षण किंवा ज्ञान. सहावं, रिलिजन ऑर वर्शिप विदाउट सॅक्रिफाईस, त्यागाशिवाय असणारा धर्म किंवा साधना. आणि शेवटचं खूप महत्वाचं आहे, प्लेजर विदाउट कॉन्शन्स, सतसत विवेक बुद्धीशिवाय मिळणारा चेकाळणारा आनंद. दुसऱ्याचं वाईट बघून जो मिळतो तो आनंद. ओम सहनाववतु सहनो भुनक्तु सहवीर्यं करवावहे तेजस्विनावधीतमस्तु मा विद्विषावहे. आपण सगळेजण एकमेकांचा उद्धार करण्यासाठी परमेश्वराला शरण जात आहोत, आपल्यासाठी तेज मागत आहोत. प्रॉब्लेम काय आहे? मा विद्विषावहे, एकमेकांच्या मध्ये असणारा तिरस्कार, असूया, दुसऱ्याचं चांगलं न बघवणारी वृत्ती. या तत्वांच्या अनुषंगाने मी तुमच्याशी थोडासा संवाद साधणार आहे. सायन्स विदाउट ह्युमॅनिटीनं सुरुवात करतो. मला आठवतं मी अहमदनगरलाच SP होतो त्यावेळेला आपले राष्ट्रपती त्यावेळेचे ज्यांनी आपल्याला स्वप्न पाहायला शिकवली, डॉक्टर APJ अब्दुल कलाम सर. मंजिलें उन्हीं को मिलती है जिनके सपनों में जान होती है, यूं ही पंख होने से कुछ नहीं होता, हौसलों से उड़ान होती है. तो हौसला, ती इच्छा शक्ती, ती उडान, ते 2020 साली देश महासत्ता बघण्याचं स्वप्न त्यांनी आपल्याला दाखवलेलं आहे. ते प्रवरानगरला
लोणीजवळ प्रवरा नगर आहे त्या ठिकाणी आपला वाढदिवस साजरा करण्यासाठी आलेले होते. मला आठवतं मी माझ्या मुलीला त्यांना भेटायला घेऊन गेलेलो होतो. त्यांनी माझ्या पाठीवर हात ठेवून विचारलं पण होतं की विच बॅच यू आर यंग ऑफिसर. आणि माझ्या मुलीला ज्यावेळेला ऑटोग्राफ त्यांचा घेतला त्यावेळेला ते तिच्याकडं जान्हवीकडे बघून म्हटले, जान्हवी यू वॉन्ट टू बिकम IPS ऑफिसर, युअर लाईक युअर फादर, तुला तुझ्या वडिलांसारखं IPS ऑफिसर व्हायचं आहे का? त्यावेळेला जान्हवीनं उत्तर दिलं, नो नो सर, आय वॉन्ट टू बिकम डॉक्टर APJ अब्दुल कलाम. आपल्या मुलींना आपल्या बहिणींना मोठं करण्यासाठी स्वप्न पाहायला त्यांनी शिकवलं. ते ज्यावेळेला त्या ठिकाणी काय गिफ्ट घेऊन आलेले होते, काय भेटवस्तू घेऊन आलेले होते, आपला वाढदिवस कोणासोबत साजरा करायला आलेले होते हे तुम्हाला माहित आहे का? पृथ्वी नावाचं मिसाईल जे भारतावरून पाकिस्तानवरती हल्ला करण्यासाठी खास करून बनवलं गेलं, अर्थ टू अर्थ मिसाईल, 300 किलोमीटरचं कारगर रेंज असणारं हे जे मिसाईल आहे ते बनवण्याच्या पायोनियर्स मध्ये डॉक्टर APJ अब्दुल कलाम सर होते. ते मिसाईल, ते क्षेपणास्त्र ज्यावेळेला बनवायचं चाललेलं होतं त्यावेळेला त्यांच्या लक्षात आलं की त्या क्षेपणास्त्राचं जे आवरण आहे, जे कव्हर आहे ते इतकं टणक आहे, त्याचा धातू किंवा मटेरियल जे वापरलेलं आहे ते इतकं टणक आहे, इतकं टिकाऊ आहे, इतकं दर्जेदार आहे, पण त्याचबरोबर इतकं वजनानं हलकं आहे की त्यांच्या डोक्यात विचार आला की हेच मटेरियल मी जर जयपूर फूडमध्ये वापरलं आणि लहान पोलिओ झालेल्या मुलांना मी जर हे जयपूर फूड दिले तर त्यांच्या स्वप्नातली जी झेप आहे ती त्यांना घेता येईल. म्हणून ते जयपूर फूड अनेक त्या फिजिकली चॅलेंज, शारीरिकदृष्ट्या जे अबल झालेले आहेत मुलं त्यांना भेट देण्यासाठी ते आपल्या सोबत घेऊन आलेले होते. हे कदाचित मानवतेशिवाय असणारं विज्ञान आहे. मी रेव पार्ट्याजवर रेड केल्या, बराच मला त्यासाठी मनस्ताप सहन करावा लागला. अनेक बाजूनं मीडियानं टीका केली. पुण्यामध्ये ज्यावेळेला रेड केली त्यावेळेला परिस्थिती वेगळी होती, पण मुंबईमध्ये नाईट लाईफवर अटॅक म्हणून मीडियाने खूप जोरात माझ्यावरती टीका केली. पण हे जे सायकोट्रॉपिक सबस्टन्सचं जे संशोधन आहे किंवा 26/11चा एक केस स्टडी म्हणून मुलांना, कारण आयुष्यामध्ये प्लॅनिंग किती महत्त्वाचं असतं, होमवर्क किती महत्त्वाचं असतं, विजन किती महत्त्वाचं असतं, म्हणून ही एक केस स्टडी मी मुद्दा म्हणून तुम्हाला सांगणार आहे. कारण त्या प्रसंगाचा, त्याच्या अगोदर 6 महिने, त्या दरम्यान 59 तास आणि त्याच्यानंतर 1.5 वर्ष मी त्या मुंबईचा त्या पॉश एरियाचा, म्हणजे तो जो एलिट एरिया आपण सिनेमामध्ये पाहतो, मलबार हिल, मरीन ड्राईव्ह, कप परेड, फोर्ट, गेटवे ऑफ इंडिया, हा जो हायफाय एरिया आपण सिनेमामध्ये पाहतो त्या एरियाचा मी पोलीस उपायुक्त होतो. त्यावेळेला मुंबईची मानसिकता, मुंबई पोलीस दलाची मानसिकता, पूर्वीची, दरम्यानची आणि नंतरची अनुभवायला, पाहायला जवळून मला ती पाहता आली. ती जी संधी म्हणता येणार नाही, ती वाईट वाक्यात बाह्य गोष्ट होती, भयंकर होती. कारण मी 2008लाच जून महिन्यामध्ये माझी मुंबईला बदली झाली आणि सारखे सिग्नल्स येत होते, काहीतरी इंटेलिजन्स ब्युरोकडनं लिहून यायचं. चार्ज घेतला त्यावेळेस डिस्टर्ब व्हायचो मी, इकडं अटॅक होणार, इथं बॉम्बस्फोट होणार, मी डिस्टर्ब होऊन जायचो. प्रत्येक गोष्ट सिरियसली घ्यायची, कारण खेड्यातनं आलेलो होतो, प्रत्येक गोष्ट अभ्यास करताना सिरियसली घेतलेली होती. त्यामुळे तिथंही जो कागद यायचा त्याचा खूप अभ्यास करायचो आणि त्याच्यावर मग उपाययोजना काय करता येईल याचं सारखं डोक्यात चक्र फिरत असायचं. ती रात्र मला आठवते 9:30 वाजेपर्यंत आम्ही हॉटेल ट्रायडंटमध्ये 28 नोव्हेंबरला, म्हणजे 2 दिवसानंतर पंतप्रधान आपले येणार होते टाइम्स नाव नावाच्या चॅनलच्या कार्यक्रमासाठी. 9:30ला आमची ASL संपली. माझा नाईट राऊंडच होता योगायोगानं, घरी जाऊन जेवायचं आणि नाईट राऊंड 11:30-12ला सुरू होतो. मग लगेच निघायचं, युनिफॉर्म पण बदलायचं नाही, थोडा वेळ झोपायचं. असा विचार करून मी घरी पोहोचलो. घरीनं काहीतरी पत्नीनं डाळ भात केला होता, तोच खात बसलेलो होतो. तेवढ्यात फोनची घंटी वाजली. पत्नीनं फोन उचलला, तिनं दिला, कारण डॉक्टर व्यंकटेशम माझे ॲडिशनल कमिशनर त्यावेळेचे, त्यांचा फोन होता. विश्वास, देर इज फायरिंग गोइंग ऑन नियर लिओपोल्ड कॅफे, रश ओव्हर देअर, आवर कॉन्स्टेबल इज ऑल्सो इंज्युअर्ड. लिओपोल्डच्या जवळ फायरिंग सुरू आहे, लवकर जा, तिथं आपला एक कर्मचारी इंज्युअर्ड झालेला आहे. माझ्या डोक्यात गँगवॉर तर नाही आहे, अजून काही सिरियस आहे. कारण तुम्हाला विश्वास बसणार नाही, या सगळ्या एपिसोडची चौकशी प्रधान कमिशनने केली आणि आमची त्याच्याबद्दल पाठ थोपटली.
लिओपोल्डच्या प्रकरणाबद्दल. त्याचं असं कारण होतं की लिओपोल्डवरती लिओपोल्ड LEOPORD म्हणजे लिओपोल्ड नाही असं लिहून आलं होतं की हे DGP ऑफिस किंवा हायकोर्ट असेल आणि या ठिकाणी काहीतरी घातपात होऊ शकतो. 2 दिवस अगोदर 24 आणि 25 तारखेला 2 दिवस मी त्या ठिकाणी गेलो. त्या लिओपोल्ड कॅफेच्या समोरनं वायरलेसवर कॉल दिला जो पोलीस कंट्रोलमध्ये रेकॉर्ड झाला. या ठिकाणी जर बॉम्बलास्ट झाला तर कुलाबा कॉजवेवरती, अजूनही तुम्ही त्या कुलाबा कॉजवेवरती गेलात कुलाब्याला तर खचाखच भरलेले हॉकर्सनी भरलेले रस्ते आहेत आणि तिथनं चालता पण येत नाहीये. अनेक लोक मृत्युमुखी पडतील. त्यामुळे इथले सगळे हॉकर्स हटवण्याची आवश्यकता आहे. 24 आणि 25ला 26ला हल्ला झाला. परमेश्वरानं सिग्नल दिला होता. आम्ही 193 हॉकर त्या रस्त्यावरचे सगळे साफ केले. त्यामुळे लिओपोल्ड कॅफेमध्ये ज्यावेळेला हल्ला केला आणि बाहेर येऊन ज्यावेळेला फायरिंग केलं त्यावेळेला एकही माणूस मृत्युमुखी पडला नाही, कारण रस्ते सगळे क्लीन केलेले होते. त्यामुळे लिओपोल्डवरती काहीतरी झालं म्हटलं माझ्या डोक्यात. तरी पण मी माझा बॉडीगार्ड अमित खोतले ज्याला 3 गोळ्या लागल्या 3 वाजताच्या फायरिंगमध्ये, त्याला सांगितलं तुझी पिस्टल लोड कर. माझी पिस्टल, माझ्याकडे ग्लॉक पिस्टल, मला बरेच जण म्हणतात एक रिव्हॉल्वर घेऊन तो आत्महत्या करायला शिकला, तर माझ्याकडे बेटर वेपन होतं म्हणजे ग्लॉक पिस्टल होते. त्यात 16 गोळ्यांची 2 मॅगझिन्स असतात. पण त्याची तुलना अतिरेक्यांच्या वेपनशी करता येणार नव्हती, कारण ते विषम युद्ध होतं. प्रत्येक अतिरेक्याकडं एक AK-47, त्याचे 6 डबल मॅगझिन्स, एका मॅगझिनमध्ये 30 गोळ्या. माझ्याकडे टोटल गोळ्या 40 होत्या आणि त्यांच्याकडे 560 ते 600 गोळ्या प्रत्येकाकडे. 4 अतिरेकी ताजमध्ये होत्या. 20 ते 25 ग्रेनेड, पाव किलोचा एक ग्रेनेड ब्लास्ट झाल्यानंतर 20 मीटरच्या परिघामधला माणूस जिवंत राहत नाही. स्प्लिंटर्सनं तो व्हायटल ऑर्गनच्या ठिकाणी इंजुरी झाली तर मृत्युमुखी पडतो. एक ॲडिशनल पिस्टल, त्याच्या 60 गोळ्या आणि प्लॅस्टिकची बॅग जी आपण TV वरती त्यांच्या हातात पाहिली त्यामध्ये 8 किलोचा RDXचा बॉम्ब. एवढी मृत्यूची साधन सामुग्री घेऊन हे नराधम आलेले होते. त्यामुळे मी पिस्टल माझी लोड केली, कारण मी ग्लॉक पिस्टल होती, तुलनेनं चांगलं वेपन ते. आणि रस्ता मी त्यावेळेला इन्स्पेक्टरच्या क्वार्टर्समध्ये राहत होतो. मेट्रो थिएटर पास केलं असेल त्यावेळेचे DGP AN रॉय साहेब आणि त्यावेळेचे पोलीस कमिशनर हसन गफूर साहेब दोघांची फोन आले. विश्वास रश टू ताजमध्ये ग्रेनेड ब्लास्ट आणि AK-47च्या फेरिंगचे आवाज येत आहेत. तर हे क्लिअर कट इंडिकेशन होतं की हा किरकोळ हल्ला नाही, हा अतिरेकी हल्ला आहे. आणि माझ्या डोक्यात फ्लॅशबॅक झाला, कारण 26 सप्टेंबरला अटॅक होण्याच्या अगोदर 1.5 महिना इंटेलिजन्स ब्युरोकडनं आम्हाला माहिती आलेली होती की ताज आणि इतर 6 प्लेसेसवर पण असा काहीतरी घातपात होऊ शकतो. स्पेसिफिक काय नव्हतं, कधी होणार हे नव्हतं, पण ते सिरियसली आम्ही घेतलं. आणि मी त्या सगळ्या ताजच्या मॅनेजमेंटला, टॉप मॅनेजमेंटला बोलावणं धाडलं. 27, 28 आणि 29 3 दिवस त्या हॉटेलची कोपरा रेकी किंवा पडताळणी आणि पाहणी किंवा सिक्युरिटी ऑडिट त्या पूर्ण कॉम्प्लेक्स केलं. सगळा काय प्रकार झाला तो जुन्या ताजमध्ये झाला. नवीन ताज जो टॉवर दिसतो तो 1960ला बांधलेला आहे. जुनं ताज जे आहे 6 मजल्यांचं 1905ला जमशेदजी टाटाने बांधलेलं होतं. त्यामुळे कोपरा खिडकी, दरवाजे, त्याची फायर स्प्रिंकलर सिस्टम, त्याच्या स्मोक डिटेक्टर सिस्टम, त्याची पेरिफेरल सिक्युरिटी, त्याचे गेट्स, इन गेट्स, फायरचे एंट्री गेट्स, हे सगळं बारकाईनं 9 तास अभ्यासलं. त्यामुळे त्याचा खडा माहिती मला होता. त्या हॉटेलची पूर्ण अंतर्गत रचना आम्हाला माहीत होती. त्यामुळं आम्ही ज्यावेळेला घुसलो त्यावेळेला वेडात मराठे वीर दौडले 7 तसे 7 जण घुसलो असेल, परंतु आमच्या रक्तामध्ये शिवाजी महाराजांचा गणिमी कामा होता. त्या ठिकाणची जी टोपोग्राफी आहे ती आम्हाला चांगल्या रीतीनं माहीत होती त्या अतिरेक्यांपेक्षा. त्यामुळे मी मुख्य दरवाजानं गाडी घेतली नाही. त्याला सांगितलं ताजला घे, पण रिअर दरवाजाने घे. ताजची इमारत जी बांधलेली आहे ती उलटी बांधलेली आहे ॲक्च्युली. त्याचं जे स्विमिंग पूल उलट्या बाजून झालेलं आहे. त्यावेळेला आर्किटेक्टनं पाठवलेला नकाशा पोचायलाच 3 महिने 4 महिने जहाजानं लागायचं. त्यामुळे हॉटेल बांधतानाच निम्म झालं होतं उलटं बांधून. एनिवे त्याच्याबद्दल बोलण्यात पॉईंट नाही. पण उलट्या दिशेनं ज्या ठिकाणी स्विमिंग पूल गेट आहे त्या ठिकाणी गाडी घ्यायला सांगितली. खाली उतरलो तर सुनील कुडियादी ताजचा सिक्युरिटी चीफ, म्हणजे त्यांना एवढ्या मी स्पेसिफिक सूचना दिलेल्या होत्या की हे नॉर्थ कोर्ट गेट आहे, या नॉर्थ कोर्ट गेटला काच आहे, ही काच फोडून अतिरेकी घुसू शकतात, इथं ग्रिल लावा.
तिथं ग्रिल लावलं असतं आणि तसंच दुर्दैवानं झालं. तीच काच AK-47 फोडली त्यांनी आणि त्या आतमध्ये वॉल्ट इनसाइड. एवढ्याच ते गेटवरती आपले 6 कॉन्स्टेबल विथ SLR रायफल लावलेले होते. पण आपण जातीय दंगली करण्यात एक्सपर्ट आहोत. 16 नोव्हेंबरला धुळ्याला जातीय दंगल सुरू झाली, तिथं 9 लाख मृत्युमुखी पडले. कारण माझ्या इन्स्पेक्टरने तिथले लोक काढले आणि जातीय दंग संवेदन ठिकाणी लावून टाकले विदाऊट माय नॉलेज. मी सुट्टीवरती आलेलो होतो. तर सांगण्याचा उद्देश की तिथं सुनील ज्यावेळेला मला पाहिला त्यावेळेला तो पॅनिकमध्ये होता. सर प्लीज डू समथिंग, दे आर किलिंग पीपल. म्हटलं तू शांत राहा, मला दाखव फक्त कुठल्या दिशेने गेलेले आहेत. आतमध्ये आम्ही स्विमिंग पूल एरियात पाहिलो तर 7-8 डेड बॉडीज रक्ताच्या थारोळ्यात होत्या. फर्स्ट फ्लोअरवर 2 मुली, त्यांचे दंड ब्लास्ट झालेले होते. त्यांना तिथं 2 सिक्युरिटी एड्स गार्ड्स आमच्यावर आलेले होते, त्यांच्याबरोबर त्यांना पाठवून दिलं. मी सेकंड फ्लोअरवरती ताजचं जे विभाजन आहे ते दक्षिण विंग आणि उत्तर विंग, रॉयल स्टेअरकेस, मोठाच्या मोठा रॉयल स्टेअरकेस जिना आहे, त्यानं त्याचं विभाजन झालेलं आहे. दुसऱ्या मजल्यावरनं रॉयल स्टेअरकेसला एवढ्या मोठ्या भिंती आहेत. जुनं 1905चं बांधकाम म्हटल्यानंतर तुमच्या लक्षात येईल. त्या भिंतीच्या आडोशाने सुनीलनं 3 नौजवान त्या 10-15 मीटरच्या अंतरावर हायवरसॅक घेतलेले, हातात AK-47 घेतलेले. सुदैवानं आमच्याकडे त्यांचे डोळे नव्हते. ती वेळ नेम धरण्याची नव्हती. बॅटल कॉक पोझिशन घेतली 10:03 कारण हे सगळं CCTV मध्ये रेकॉर्डिंग झालेलं आहे. 10:03 नेम न धरता आपण जवळच्या अंतरात बॅटल कॉक पोझिशनमधनं त्यांच्यावरती 3 राऊंड मी फायर करू शकलो. हे फायरिंग खूप क्रुशियल एवढ्यासाठी होतं की त्या क्रिस्टल हॉल त्याला लागून जो होता त्या क्रिस्टल हॉलमध्ये अमित वेट्स वर्षा, अमित आणि वर्षा हे लग्न मला अजूनही ती पाठी आठवते, तर चाललेलं होतं. 300 ते 400 लोक त्या लग्नासाठी आलेले होते. आणि जर ते त्या लग्नाच्या हॉलमध्ये घुसले असते तर प्रचंड मॅसॅकर झालं असतं. त्यामुळे ती जीवितहानी वाचल्यामुळं राष्ट्रपतींचं शौर्य पदक आमच्या टीमला बहाल करण्यात आलं. फायरिंग केल्यानंतर आम्ही शेल्टर घेतला तर AK-47च्या फायरिंगचा वर्षाव आमच्यावरती झाला. 5-6 सेकंदांनी परत दबा धरून पाहिलं तर ते तिथून गायब झालेले होते. कुठे गेले असतील याचा मागावा घेणं खूप महत्त्वाचं होतं. पण त्याच्याबरोबर पोझिशनही महत्त्वाची असते. वेपन किंवा शस्त्र हे महत्त्वाचं असतं, त्याच्याबरोबर आपण कुठल्या ठिकाणी आहोत हे अधिक महत्त्वाचं असतं. म्हणून 6वा मजला टॉप फ्लोअरला ती गाडी आमची टीम वरती जाईल हे सुनीलला सांगितलं. मी 6व्या मजल्यावर गेलो. 6व्या मजल्यावरचं जवळजवळ सगळे दरवाजे आम्ही ठोठावले. दुर्दैवानं ते करमबीर खान साहेबांची फॅमिली त्यात मृत्युमुखी पडली जळून. त्यांचाही दरवाजा ठोठावला. पण त्यांचं गोंधळ झालेलं होतं की टेररिस्ट आहेत का पोलीस आहेत. त्यामुळं कुणी दरवाजा उघडला नाही. मी 6वा, 5वा, 4था, 3रा मजले चेक करत खाली आलो. 10:03 म्हणजे 9:40 अतिरेकी घुसले. 9:51 11व्या मिनिटात त्यांच्यावरती चाल करण्यासाठी आमची टीम घुसली आणि 10:03 मी त्यांच्यावर फायरिंग करू शकलो. 10:03  11:05 1 तास 2 मिनिटं एकही ग्रेनेड किंवा एकही गोळीचा आवाज नाही आहे. त्या 1 तासामध्ये अनेक निरपराध लोक आपल्या आपल्या पोझिशन सिक्युअर करू शकले, दरवाजे लावू शकले, सेफ होऊ शकले. त्यामुळे खाली आलो. आम्हाला वाटलं पळून गेले की काय किंवा काय झालं. त्यावेळेला शँडेलियरच्या खाली 2 ग्रेनेड ब्लास्ट झाले. ते आतमध्ये आहेत हे आमच्या लक्षात आलं. त्यावेळेला राजवर्धन माझे बॅचमेट ते पोचलेले होते, नगराळे साहेब पोचलेले होते. त्यांना म्हटलं की तुम्ही पेरिफेरी सिक्युअर करा, एरियातनं बाहेर सिक्युअर करा. राजवर्धन आणि आम्ही परत म्हणजे 2 मुलं माझ्यावर आली त्यावेळेला, राहुल शिंदे आणि समाधान मोरे. त्यांचा उल्लेख करणं खूप महत्त्वाचं आहे की 2 मिसरुडी न फुटलेली मुलं ज्यावेळेला आम्ही मुख्य गेटच्या बाहेर आलो त्यावेळेला तिथं जिप्सीच्या खाली दबा धरून बसलेले होते. त्यांना मी बाहेर बोलवलं तर रायफली घेऊन आलं. कुठल्या रायफली? 303 रायफली. किती राऊंड? 30 राऊंड. आपल्या आयुष्यामध्ये देशासाठी मारायची किंवा मरायची याच्यापेक्षा बेस्ट संधी परत येणार नाही. त्यावेळेला ज्यावेळेला सांगितलं की दोन्ही पोरं माझ्यावर आली आतमध्ये 303 रायफली घेऊन. दुर्दैवानं राहुल शिंदे शहीद झाला. दुर्दैव सुदैव मला माहीत नाही, असा मृत्यू मलाही आला असता तर मी स्वतःला भाग्यवान समजलं असतं. पण ती 2 पोरं आली आणि आम्ही परत लिफ्ट पकडून 6वा मजला गाठला. नॉर्थ विंगचा, साऊथ विंग. हे सगळं आत्मघातकी असेल कदाचित, मला माहीत नाही आहे. पण त्या परिस्थितीमध्ये, त्या प्रसंगामध्ये अनेक निरपराध लोक, अनेक परकीय नागरिक, अनेक वृद्ध माणसं, महिला, मुलं त्या ठिकाणी अडकून बसलेली असताना खूप काही प्लॅनिंग करणं उचित होतं की नाही मला माहीत नाही आहे. पण आम्ही ज्या पद्धतीने लढता येईल गेलो
पूर्ण नॉर्थ विंग चेक केली, पण ज्यावेळेला ग्रेनेड ब्लास्ट केले त्यावेळेला ते साऊथ विंगला शिफ्ट झालेले होते. आम्ही त्यावेळेला निर्णय घेतला की CCTV कंट्रोलमध्ये जाऊ, आणि CCTV कंट्रोलमध्ये गेल्यानंतर आमच्या लक्षात आलं की 6व्या मजल्यावर 5 लोकांना अर्धनग्न करून रायफलच्या बटणं मारत ते खाली यायला लागलेले 3 जण आम्हाला दिसले. ही परिस्थिती कुठे एक्झॅक्टली 631 आणि 632 या 2 रूममध्ये साधारण 3 टेररिस्ट बाहेर दिसत आहेत, आत काही जण असू शकतील. आणि मी ती कल्पना माझ्या वरिष्ठांना म्हणजे कमिशनर आणि जॉईंट कमिशनर चर्चचे मारिया साहेब त्यांना दोघांनाही दिली. दोघांनी त्यांना तिथं पिन डाऊन करून ठेवा, तिथंच रोखून धरा अशा सूचना दिल्या. होस्टेजेसची सूचना होती, त्यामुळे होस्टेजचा जीव महत्त्वाचा, म्हणजे जे बंधक बनवलेले होते त्यांचा जीव महत्त्वाचा होता. त्यामुळे आम्ही 11:30 ते 3 वाजेपर्यंत त्यांच्याशी मुकाबला करत राहिलो, कारण त्यांना कळत नव्हतं आम्ही कुठून त्यांना पाहतोय, कारण आम्ही CCTV रूममध्ये होतो. आणि ज्या वेळेला ते खाली यायचा प्रयत्न करायचा, 2ऱ्या मजल्यापासून 6व्या मजल्यापर्यंत एकदम फॉलो होता. आम्ही 1-2 गोळ्या कंजूषपणानं, कारण गोळ्या संपतील ही भीती असायची, फायरिंग करायचो. मग ते आतमध्ये परत रूममध्ये जायचे. पण 2:45च्या दरम्यान त्यांना आमचं लोकेशन प्राप्त झालं. त्यांनी प्रचंड ग्रेनेड्स आमच्या फ्लोअरवर ब्लास्ट केले. ताजचं जे बांधकाम आहे ते दगडाचं आहे, पण त्याला पूर्ण कोरीव लाकडी बांधकाम आहे, लाकडी नक्षीकाम केलेलं आहे. त्यामुळे पूर्ण फ्लोअर आमचा पेटला. त्या जळलेला ज्वाळा आणि धूर आमच्या रूममध्ये यायला लागला. त्यावेळेला कदाचित आपण इथंच जळून मरू हा मी विचार केला, आणि बाहेर जाऊन लढून तरी मरू म्हणून आम्ही बाहेर एक लाईननं बाहेर पडलो. अंधार होता प्रचंड, जाळ फक्त दिशा दाखवत होता. पण 4थ्या मजल्यावरून त्यांनी आमच्यावर निशाणा धरलेला होता. AK-47च्या फैरी आमच्यावर त्यांनी फायर केला. माझा बॉडीगार्ड अमित घेतले, त्याला पायात 2 गोळ्या, पोटात 1 गोळी चाटून लागली, तीच राहुलला लागली. राहुल त्याच ठिकाणी शहीद झाला. 2 पूर्व आणि नौशेर नावाचे ताजचे एम्प्लॉई आमच्यावर होते. आम्ही जवळजवळ या 5 तासामध्ये त्या ताज मधल्या सगळ्या नवीन चेंबर्स आणि नवीन हॉटेलमधल्या रूम्समधले लोक बाहेर काढण्याचा खूप यशस्वी प्रयत्न केला. 750-700 लोक तिथनं बाहेर निघू शकले. इंटरकॉम होता, मोबाईल फोन होता. PI ढोले आणि PSI काकडे हे गोरेपान अधिकारी त्या आगीमध्ये पूर्ण भाजले. मी आणि राजवर्धन फर्स्ट फ्लोअरला बॉलरूमपर्यंत येऊ शकलो, पण तिथं जवळजवळ 1 तास आम्ही तिथंच अडकून पडलो. त्यामुळे माझा बॉडीगार्ड आम्ही त्याला 3 गोळ्या लागल्यात म्हटल्यावर गावाकडे कोकरूडला माझ्या निरोप पण आलेला होता की अंत्यविधीची तयारी करा. कारण कुठं मी गायब 1 तास आहे ते कळतच नव्हतं. पण फायर ब्रिगेडच्या मदतीनं आम्ही खाली उतरलो. मग परत NSGच्या साह्यानं, नेव्हल कमांडोच्या साह्यानं परत चढाई करत राहिलो. दुसऱ्या दिवशी मी पहिल्यांदा कुठला मृतदेह आणायला, शहीद झालेला देह आणायला गेलो असेल तर राहुलचा. 21 वर्षाचा सुलतानपूर सोलापूर जिल्ह्यातला तिथला. त्याचे वडील मला आज बऱ्याचदा त्याच्याशी संवाद होत असतो. तरुण मुलगा गेल्याचा निश्चितपणे खूप मोठा त्यांना धक्का आहे, पण त्याचबरोबर त्यांच्या चेहऱ्यावरती, डोळ्यामध्ये प्रचंड स्वाभिमान आणि गर्व आपल्या मुलाच्या या शहीद मृत्यूबद्दल पण दिसतो. दुसऱ्या दिवशी मी ज्यावेळेला त्याचा शहीद झालेला देह आणायला गेलेलो होतो, त्यावेळेला मला आठवतंय की त्याचा युनिफॉर्म जळालेला होता, शरीर जळालेलं होतं, पण रायफलचा बट खांद्यावर होता, ट्रिगर गार्डमध्ये उंगली होती आणि संगीनवरच्या दिशेनं रोखलेलं होतं. डोळे सताड उघडे होते, जणू काही साक्ष देत होतो की सर तुमच्या शब्दाला जागलो की नाही. न इज्जत दे, न अजमत दे, न सूरत दे, न सीरत दे, मेरे वतन के वास्ते या रब मुझे मरने की सिर्फ हिम्मत दे. आरज़ू कुछ भी नहीं है, आरज़ू बस यही है, रख दे कोई खा के वतन मेरे कफन में. मला विश्वास बसतो का तुमच्या जिल्ह्यातला एक 55 वर्षाचा ASI अंमलदार लाठी घेऊन त्या कसाबला भिडतो, 5 गोळ्या पोटामध्ये घेतो, तरी पकड त्याला धरलेली आहे ती ढिली होऊ देत नाहीये. लाठीच्या सह्यानं AK-47चा मुकाबला. दिस इज मिरॅकल. भगतसिंग, सुखदेव, अशफाकुल्ला खान, राजगुरू यांचं बलिदान आणि करकरे सर, कामटे सर, तुकाराम मुंबाळे, मेजर उन्नीकृष्णन, राहुल शिंदे यांचं बलिदान, यामध्ये काही फरक नाही. सांगण्याचा उद्देश हाच आहे की डोळे उघडे ठेवणं, कारण ही लढाई एकट्याची नाही आहे, ही लढाई रोज लढावी लागते आहे, पण त्याच्यासाठी तुमच्या सहकार्याची पोलिसला, नव्या देशाला गरज आहे. दुसरा जो मुद्दा मी सांगत होतो, ट्रान्स का फर्म भूमिका घेतली, कारण या ड्रग्ज विरुद्ध लढाई का करणं आवश्यक आहे,
कारण साऊथ एशियामध्ये म्हणजे गोल्डन ट्रायंगल म्हणजे इराण, पाकिस्तान आणि अफगाणिस्तान, गोल्डन क्रिसेंट आणि गोल्डन ट्रायंगल म्हणजे लाओस, म्यानमार आणि थायलंड या देशामधनं जो ड्रगचा व्यापार होतोय तो वार्षिक उलाढाल किती आहे तुम्हाला माहित आहे? माझ्या फिगर सांगत नाही, सीबीआय बुलेटिन मधल्या फिगर सांगतोय. $1000 बिलियन, शून्य सुद्धा मोजता येणार नाहीत आपल्याला. जगाच्या आयर्न अँड स्टीलच्या, लोखंडाच्या आणि स्टीलच्या उत्पादनाच्या पेक्षा जास्त तो टर्न ओव्हर आहे. पण टार्गेट कोण? ही आमची कोवळी मुलं. त्याचं ओरिजिन साई ट्रान्स किंवा हे रेव म्हणजे रॅडिकल ऑडिओ व्हिज्युअल एक्सपिरियन्स. हे जे म्युझिक आहे ते म्युझिक एन्जॉय करण्यासाठी काहीतरी च्युईंग पिल्स घ्याव्या लागतात. त्या पिल्स घेतल्यानंतर त्या फ्लोरोसंट कलर्सला आपण टच करू शकतो, हवेत चालण्याचा भास होऊ शकतो, त्या हाय रिपिटेटिव्ह बीट्सचं जे म्युझिक आहे ते कानामध्ये घुसतंय, ही भावना जागृत होते. थोडक्यात शारीरिक सुखात जो आनंद मिळतो तो अनेक तास मिळतो. पण तोपर्यंत म्हणजे वादविवाद झाले, चर्चा झाल्या. पण ज्यावेळेला मी या 3 पार्ट्यामध्ये ज्यावेळेला सिंहगडच्या पायथ्याशी रेव पार्टीवर रेड केली, 286 मुलामुलींचे रक्त आणि लघवीचे नमुने घेतलेले होते. मुंबईमध्ये 2008 मध्ये 72 डिग्री नावाच्या पबवरती रेड घेतली, 232 जणांचे रक्त आणि लघवीचे नमुने घेतलेले होते. आणि तुम्ही गेल्या 2 वर्षापूर्वी वाचलं असेल, ओकवूड नावाच्या हॉटेलवरती रेड केली, ज्यात क्रिकेटर्स IPL मधले सुद्धा पकडले गेलेले होते. त्यामध्ये 90 मुलामुलींचे यंगस्टर्स, सगळे फॅशन डिझायनिंग, फिल्म इंडस्ट्री, क्रिएटिव्ह म्हणजे जिथं काय म्हणतात क्रिएशन करण्याचा प्रयत्न असतो त्यातली ही यंगस्टर मंडळी होती. या तिन्ही पार्ट्यांच्या मुलांच्या रक्त आणि लघवीचे परीक्षणाचे नमुने जे घेतलेले होते त्याचे रिपोर्ट फॉरेन्सिक सायन्स लॅबोरेटरीमधनं आम्हाला प्राप्त झाले. तुम्हाला विश्वास बसणार नाही, पुण्याच्या रेव पार्टीमध्ये 86%, मुंबईच्या पार्टीमध्ये 92%, ओकवूडमध्ये 96% मुलामुलींचे रक्त आणि लघवीचे नमुने ड्रग्ज घेतले आहे असे पॉझिटिव्ह आहे. आणि कुठले ड्रग्ज? मॅरिज्युआना किंवा चरस, अफीम, गांजा असले नाही. फ्लनिट्रेप्सेन, नायट्राइट बेस्ड ड्रग, जे एक सिनेमा आलेला होता संडे नावाचा. संडे तो अजय देवगणचा सिनेमा असतो. त्यातनं संडे त्या मुलीच्या आयुष्यातनं गायबच असतो. काय झालं संडेला कळत नाही, कारण कुठल्या तरी पबमध्ये जायचं पार्टीला, मग थम्सअप घ्यायचं, थम्सअपमध्ये 1 ड्रॉप फ्लनिट्रेप्सेनचा टाकलेला असतो. मग घेतल्यानंतर मी त्या पार्ट्यामध्ये नाचलोय बरं का. रेड करायच्या अगोदर ड्रग पेडलर म्हणजे ड्रग विकणारे कोण आहेत हे आयडेंटिफाय करण्यासाठी मी त्या पार्ट्यामध्ये तास अगोदर नाचलोय. त्या नशेमध्ये असल्यावर का नाचलेलो आहे, नशा न करता. पण मी ठीक आहे, मी स्वतःला त्यावेळेला म्हणजे 5-6 वर्षापूर्वी ज्यावेळेला रेड केल्या किंवा 3-4 वर्षापूर्वी त्यावेळेला मी अजून फिट होतो आणि मी अजूनही कुणाबरोबर पण इथल्या पळू शकतो, 21 किलोमीटर धावण्याच्या शर्यतीमध्ये जिंकू शकतो. पण मी ठीक आहे, मी त्या मुलांनी मला ओळखलं नसेल हे ठीक आहे. माझे 110 किलोचे इन्स्पेक्टर पण त्याच्यात नाचलेले, त्यांनाही ते ओळखू शकले नाहीत, अशा नशेत ते होते. प्लर, पीस, लव्ह, युनिटी अँड रिस्पेक्ट. आम्ही कुणाला त्रास देत नाही, आम्हाला कुणी त्रास द्यायची नाही, अशा त्या नशेमध्ये ते ट्रान्समध्ये गेलेले असतात. भूतेश्वरा, भूताची पूजा करण्याची ती कॅसेट्स असतात. म्हणजे भूत, डेमनची पूजा. त्या तानाजी मालुसरेंना काय वाटलं असेल त्या सिंहगडाला माहीत नाही मला. वरून ज्यावेळेला बघत असतील की खाली असे तरुण आपले नाचत आहेत, कुठल्या तरी विचारवंतांना हेही म्हटलेलं आहे तुमच्या देशातल्या तरुणांच्या मुखावरची गीतं, गाणी मला सांगा, मी तुमच्या देशाचा भविष्यकाळ सांगू शकेल. ही शिला की जवानीपासून ते ही वेगळी गाणी, पण ही भूताची पूजा करणारी गाणी काय आपल्या देशाचा भविष्यकाळ सांगतील मला माहित नाही. रशियाच्या हेल्थ मिनिस्टरचं स्टेटमेंट आहे, टाइम्स ऑफ इंडियामध्ये आलेलं. हे साई ट्रान्स जे ओरिजिनेट आपल्या आसपासच झालेलं आहे, त्या साई ट्रान्स म्युझिकमुळं रशियामधली 8 लाख मुलं ड्रग्ज ॲडिक्ट झालेले. आणि झेक रिपब्लिकमध्ये असं आता, कारण आपल्याकडे अजून पार्ट्या होतात 200, 300, 500 जास्तीत जास्त एवढी मुलं मुली त्याच्यात नाचताना दिसतात. पण USA मध्ये, युरोपमध्ये, ऑस्ट्रेलियामध्ये 25-25 हजार लोकांच्या पार्ट्या होतात. नेटवर पाहिलं तर आपल्याला दिसतं. ते तर आता रेड करणं त्यांनी बंदच केलेलं आहे. ते ड्रग पेडलर जेवढे असतात तेवढ्यांना उचलून आणतात. तर स्पेशल रेव ॲक्ट काढलेले आहे. त्यामुळे ह्या
भयंकर अशा आक्रमणावर, कारण ही असल्या आपल्याला वाटत असेल की मोठ्या हायफाय लोकांचीच मुलं यामध्ये असतील किंवा एकदम महाग असेल, असं काय नाही आहे. एकदम कोकेनचा एक ड्रॉप 3000ला मिळत असेल तर चरस 100 रुपयाला पण मिळतं. अशा पद्धतीनं हे भयानक खालच्या वर्सनं वरच्यापर्यंत सगळ्या स्तरामध्ये हे पॉप्युलर गोष्ट झालेलं आहे. आणि सिझलर ड्रग्स, MDMA म्हणजे त्याला मेथॅम्फेटामाइन, म्हणजे मी अभ्यास केला, मुद्दा म्हणून मी त्याचा अभ्यास केला आणि विशेष करून ह्या मुलांना सांगणं काम त्याचे जे परिणाम भयंकर आहेत. कारण एकदा या ड्रगची सवय लागली तर ती परत उतरत नाही. दारू सुटते बऱ्याचदा, पण ही ड्रगची सवय बंद होत नाही परत. आणि एकदा त्या ब्रेनचा ताबा घेतला तर सिझलर ड्रग्ज म्हणतात, ब्रेनचा सिझलर होतो. आणि मग नर्वस सिस्टमचा ताबा घेतल्यानंतर एकदा त्या ड्रग्सची नशा पाहिजे तर नशेसाठी पैसे मग कुठलंही कृष्णकृत्य, कुठलेही गुन्हेगारी करायला, चेन स्नॅचर्स, बऱ्याचदा चेन स्नॅचर्सवर इंटरॅक्ट करताना मी पाहिलेलं आहे. मग ते पैसे पाहिजेत त्याच्यासाठी, त्या नशेसाठी. म्हणजे 3 प्रकारचे ड्रग्स असतात, स्टिम्युलंट्स, डिप्रेसंट्स आणि हॅल्युसिनेशन्स. मी बघितलं मुंबईमध्ये, म्हणजे मी खेड्यातला आहे पण मुंबई पुण्यातली मी बघितली दुनिया कशी आहे. म्हणजे मुंबई पुण्यात सिमेंट कॉन्क्रीटच्या जंगलामध्ये शेजारी कोण राहते हे पण माहीत नसतं. गावाकडचा जुना वाडा विकायचा, जुनं घर विकायचं, मुंबई पुण्यामध्ये जाऊन 1 रूम 2 रूम किचनचा फ्लॅट घ्यायचा. त्या फ्लॅटमध्ये टीव्हीला जागा असते, फ्रीजला जागा असते, मायक्रो ओव्हनला जागा असते, वॉशिंग मशीनला जागा असते, कम्प्युटरला जागा असते, पण म्हाताऱ्या आजी आजोबांना जागा नसते. त्यांना कुठंतरी वृद्धाश्रमात ठेवलेलं असतं. त्यामुळे हे पॅरेंट्स जे आहेत त्यांचा संवाद कुणाशी मुलांशी होत नाही. आठवडाभर ते कुठं फेसबुकवर काय करतायत किंवा व्हॉट्सअपवर काय करतायत, इंटरनेटच्या जालात ते फसलेले आहेत. सगळं, मी सुद्धा फेसबुकवरती आहे, माझ्यावर व्हॉट्सअप आहे. काय करायचं काय करायचं नाही हे सांगणारच कुणी नाहीये. अमेरिकेतला सर्वे आहे की शाळेचं म्हणजे हायस्कूलचं शिक्षण, 12वीचं शिक्षण पूर्ण होईल तोपर्यंत अमेरिकेतली पोरं 20,000 तास इंटरनेटवर आहे. 20,000 आवर्स इंटरनेट ऑब्लिक टीव्ही किंवा इलेक्ट्रॉनिक कुठल्याही मीडियावरती आहेत ती. या 20,000 तासामध्ये ते 15,000 मर्डर्स मिनिमम पाहतात, 12,000 रेप मिनिमम पाहतात आणि 1 लाखाच्या वर अश्लील किंवा या ड्रग्सशी रिलेटेड किंवा व्यसनाशी रिलेटेड ॲडव्हर्टिजमेंट पाहतात. त्यामुळं आज अमेरिकेमध्ये तुम्ही वर्तमानपत्रात किंवा टीव्हीवर पाहत असाल की शाळेमध्ये ॲटोमॅटिक वेपन्स घेऊन पोरांना मारतात. गर्भपात, एड्स, चाकूसुऱ्यांचा वापर, ड्रग्स हे आज अमेरिकेतली स्कूल्स फेस करतात. सगळंच वाईट असं नाही आहे, पण ही वस्तुस्थिती आहे. आज आपल्याकडे अजूनही कुठेतरी बाण फेकून मारतात शिक्षकाला, कुठेतरी टिवल्या पावल्या करतात, त्याच्या पलीकडे अजून आपण गेलेलो नाही आहे. तर आपण सावध झालो नाही वेळेस, कारण कम्युनिकेशन नाही ना. संडे पॅरेंट्स, मम्मी डॅडी दोघंही काम करतात, त्याच्याबद्दलही माझं दुमत नाही आहे, काम केलं पाहिजे, पण मुलांशी संवाद नाही आहे. मग आठवड्यातनं एंडला शनिवार रविवारी पोरांना पिक्चरला घेऊन जायचं, जेवायला बाहेर घेऊन जायचं, संपला विषय. कन्स्ट्रक्टिव्ह संवाद जे आजी आजोबा आपल्याला देणार आहे तेच आपण कुठेतरी वृद्धाश्रमात पाठवलेलं आहे. गावाकडे सुद्धा काय वेगळी परिस्थिती फारशी नाही. म्हणजे गावात, मी आता गावाकडनंच आलोय, म्हणजे गावाच्या एका कोपऱ्यात विद्यालय, दुसऱ्या कोपऱ्यात महाविद्यालय आणि गावाच्या मधोमध मध्यालय आहे. त्यामुळं आपला बाबा कुठनं चाललाय किंवा काका कुठं चाललाय त्याच्या मागच पोरं जातात. ही परिस्थिती महत्वाची आहे. मुलांच्या विकार आणि नशा धोकादायक. मला आठवतं मी पुण्याला SP होतो, माझा वाढदिवस होता. बायको काहीतरी संध्याकाळी जेवायला कुठं जायचं, आज ओवाळते तुम्हाला म्हणून काहीतरी सकाळी 9 वाजता 8:30 वाजता आमचा विचार चाललेला होता. तेवढ्यात लोणावळ्याच्या इन्स्पेक्टरचा फोन आला की सर, मार्केट यार्ड जे पोलीस स्टेशनपासून 100 मीटरवरती पण नाही आहे, तिथं 7 डेड बॉड्या पडलेल्या आहेत. सगळ्यांच्या डोक्यामध्ये हेड इंजुरीज दिसतात. मर्डर्स असावेत. माझे धाबे जाणले 7 मर्डर्स. सिरियस गोष्ट होती. मी निघालो तसाच. मुंबईहून OB व्हॅन्स मीडियाच्या सगळ्या यायला सुरुवात झाली. लोणावळा हे प्राईम प्लेस आहे, टुरिस्ट प्लेस आहे. पोहोचलो, लक्षात आलं 7 मर्डर झालेले सगळे जे बिचारे होते गरीब, कष्ट करणारे, दिवसभर घाम गाळणारे मजूर होते. अजून फोन आला की सर 8वी डेड बॉडी खंडाळा रेल्वे स्टेशनवर. 8 झाले.
4-5 लोक जखमी आहेत, ते हॉस्पिटलमध्ये शेवटचे हिसके घेत आहेत अशी परिस्थिती. तपासाची चक्र फिरवली, सुदैवानं यश आलं. संध्याकाळपर्यंत आम्ही दोन्ही आरोपी पकडले. दोघंही योगायोगानं उत्तर भारतातून आलेले, मृत्युमुखी पडलेले सगळे महाराष्ट्रीयन्स. हे दोघं जण मुद्दाम म्हणून मी सांगतोय, हा केस स्टडी म्हणून सांगतो. रेल्वे स्टेशनवर गेले, एका म्हाताऱ्या व्यक्तीला टाइम विचारला, त्यांनी काय टाइम नकार दिला. त्यातनं त्यांची वादावादी झाली. तिथंच दगडानं ठेचून मारला. 21-22 वर्षाचे तरुण ना, खूप शक्ती, सळसळतं रक्त, जवानी, मस्ती, गुरमी, मांस, मारून टाकलं. कपडे बदलले आणि मजा करायला आपण लोणावळ्याला जाऊ म्हणून मार्केट यार्डात काहीतरी मिळेल म्हणून मार्केट यार्डात गेले. पण सगळे धंदे बंद होते. एका मला अजूनही आठवतंय, एकवीरा मटन शॉप, त्याच्या बाहेर एक म्हातारा ग्रहस्थ तंबाखू खात बसलेला होता. त्यावेळी तंबाखू मागितली, तंबाखू दिली नाही त्यानं. तिथं वादावादी झाली. तिथलाच एक दंडुका काढला त्याच्या डोक्यात. अजून मजा करायची होती, तो तिथंच रक्ताच्या थरोळ्यात पडला. 8-10 मजूर दिवसभराचं श्रम करून झोपलेले होते. ते मरणाची झोप हो. दिवसभर अंग मोडून काम केलेलं, संध्याकाळी काय घेतली पण असेल, पण झोपलेले होते. एकानंतर दुसरा, दुसऱ्यानंतर तिसरा, सगळ्यांची डोकी फोडून 7 जाग्यावर खलास. मी विचारलं, म्हणजे मुद्दा म्हणून पाहिलं, कारण सगळ्यांच्या पॅन्ट त्या मजुरांच्या खोललेल्या होत्या. किती पैसे मिळाले? पॅन्ट खोललेले होते, चोर खिशातून पैसे काढलेले होते. सगळे मिळून 350 रुपये. 350 रुपयांसाठी या आमच्या युवकांनी 7 लोकांचे जीव घेतलेले होते. मजा करणे. दुसऱ्या आठवड्यातच दुसरी घटना झाली. ती खूप विस्तृत करून मी सांगू शकत नाहीये, भयंकर घटना आहे. सकाळी इन्स्पेक्टरचा फोन आला की गळुंजे गाव आहे, तळेगाव दाभाडेच्या अलीकडं, जिथं आता सहारा स्टेडियम आहे ना क्रिकेटचं, त्याच्या पाठीमागे. त्यावेळेला ते अंडर कन्स्ट्रक्शन होतं. 2006-07ची गोष्ट असेल. की सर, एक मुलगी नग्न अवस्थेत तिचा मृतदेह पडलेला आहे, म्हणजे सलवार उलटी आहे. आमच्या लक्षात आलं की 100% रेप आणि मर्डरची गोष्ट आहे. इमिडिएटली मी गेलो स्पॉटवरती. तिथंही चक्र फिरवली. तिथलेही दोन्ही आरोपी पकडले संध्याकाळपर्यंत. यात मुलगी उत्तर भारतातली होती. आणि मुलं आपली 2 महाराष्ट्रीयन पोरं होती, मराठी पोरं. ती मुलगी बहिणीकडे येऊन मुंबईत, पुण्यात राहायची. फर्ग्युसन कॉलेजला BSc करत होती. संध्याकाळच्या वेळेला परिस्थिती चांगली नसल्यामुळं विप्रो कॉल सेंटरवर काम करायची. वाचले असेल तुम्ही विप्रो केस, कारण परवाच हायकोर्टनी त्या दोघांही नराधमांना फाशीची शिक्षा झाली, जी हायकोर्टनं कन्फर्म केली. चांगला तपास आम्ही केला. उज्ज्वल निकम साहेबांना स्पेशल पब्लिक प्रॉसिक्युटर म्हणून त्यामध्ये घेतलं. ती रोज संध्याकाळी रात्री 10 वाजता कॉल सेंटरवर जायची. 10 वाजता ही कॅब येऊन हे दोघं जण, पुरुषोत्तम बोराडे आणि प्रदीप कोकडे, मला अजूनही नाव आठवतात. पुरुषोत्तम यायचा गाडी, पण प्रदीप आणि दोघांनी पंचनाम्यातले वर्ड आहेत, अच्छा माल आहे आज खाणे का है, प्लॅन केला. हा ड्रायव्हिंग सीटवर बसला. यानं स्वतःला क्लीन शेव केली, टाय घातला, जणू काही कॉल सेंटरचा एम्प्लॉई वाटावा ना म्हणून टाय घातला. पुढच्या सीटवर बसला. ती बिचारी आली, पाठीमागच्या सीटवर बसली. वडिलांशी फोनवरती बोलत होती, त्यामुळे तिच्या लक्षात आलं नाही कुठं गाडी चाललेली आहे. हिंजवडी पास होऊन गाडी गळुंजेच्या जंगलात गेली. ज्यावेळेला तिच्या लक्षात आलं त्यावेळेला उशीर झालेला होता. या दोन्ही नराधमांनी तिच्यावर सामूहिक बलात्कार केला. बलात्कार झाल्यानंतर सुद्धा ती बिचारी विनवण्या करत होती, भैया जो हुआ जाने दो, मुझे कॉल सेंटर छोड़ दो या घर छोड़ दो. पण राक्षस जागे झालेले होते ना. ती पोलिसात जाईल किंवा कॉल सेंटरवर सांगेल म्हणून जी ओढणी खाली टाकलेली होती तीच घेतली. तिला स्ट्रँग्युलेट केलं. तरी मरत नाही म्हटल्यानंतर हाताच्या दोन्ही नसा कापल्या, बांगड्या काढून घेतल्या, अंगठी काढून घेतली. तरी मरत नाही म्हटल्यानंतर डोक्यात दोंडा टाकला. लोणावळ्यात ज्यावेळेला झालेलं होतं त्यावेळेला लॉ अँड ऑर्डर सुरू झालेलं होतं. हे उत्तर भारतीय आलेले आहे, त्यांना हाकलून लावा, त्यांच्यामुळे क्राईम वाढलेला आहे वगैरे वगैरे. हे खूप छान गोष्ट मी वाचली होती. एक चित्रकार असतो आणि त्या चित्रकाराला परमेश्वराचं चित्र बनवायचं असतं. तो त्याच्या मित्राला विचारतो की मला एक
परमेश्वराचं चित्र बनवायचं, मी काय करू? त्याचा मित्र त्याला सल्ला देतो की एका छोट्याशा गोड अशा मुलाला 7-8 वर्षाच्या निवड, 5-6 वर्षाच्या गोड मुलांना निवड, त्याला समोर बसव, त्याचं चित्र बनव, ते थेट कृष्णासारखं होईल. तो तसंच करतो. एक 5-6 वर्षाचा गोड मुलगा निवडतो, त्याचं चित्र बनवतो, ते थेट कृष्णासारखं होतं, ते खूप पॉप्युलर होतं, त्याला खूप पैसा मिळतो. 20 वर्षानंतर पुन्हा त्याची इच्छा होती की मला एक राक्षसाचं चित्र बनवायचं, शैतानाचं चित्र बनवायचं. परत तो त्याच्या मित्राला कॉन्टॅक्ट करतो की मला राक्षसाचं चित्र बनवायचं, मी काय करू? तो म्हणतो तू जेलमध्ये जा. असा एखादा हिंस्र भयंकर असा दिसणारा एक आरोपी, एक गुन्हेगार शोध की ज्यानं अनेक मर्डर केलेत, रेप केले, दंगली घडवल्यात, गुन्हे केलेले आहेत, असा शोध आणि त्याचं चित्र बनव, ते थेट राक्षसासारखं होईल. तो जेलमध्ये जातो, जेलच्या ऑथॉरिटीची परमिशन घेतो, एक असा हिंस्र लांब केस वाढलेले लाल डोळ्याचा असा भयंकर दिसणारा आरोपी निवडतो आणि त्याला समोर बसवतो आणि त्याचं चित्र बनवायला लागतो. तो आरोपी कुतूहलाने त्याच्याकडे बघतो, अरे तू कशाचं चित्र बनवतोयस माझ्याकडे बघून? तर तुझ्याकडे बघून मी राक्षसाचं चित्र बनवतो, शैतानाचं चित्र बनवतोय. हे ऐकल्यानंतर त्या गुन्हेगाराला धक्का बसतो आणि घळाघळा त्याच्या तोंडात डोळ्यातनं पाणी, अश्रू व्हायला लागतात, रडायला लागतो. त्या चित्रकाराला आश्चर्य वाटतं, इतका मोठा गुन्हेगार, इतके खून, दंगली घडवणारा, रेप करणारा गुन्हेगार हा तर रडतोय, पण तू का रडतो? तुला बघून तर चित्रच बनवतोय. तर तो गुन्हेगार उत्तर देतो, चित्रकार महोदय, 20 वर्षापूर्वी ज्या मुलाचं तुम्ही चित्र बनवलेलं होतं तो मीच आहे. या 20 वर्षामध्ये माझ्यातला राक्षस हळूहळू वाढत गेला, माझ्यातला देव हळूहळू छोटा होत गेला. आतमध्ये रोज लढाई सुरू आहे. 2 लांडगे इथं आतमध्ये लढतायत. एक लांडगा म्हणजे तिरस्कार, असूया, द्वेष, सगळ्या प्रकारचे वाद, भांडणं याचं प्रतीक आहे. आणि एक लांडगा प्रेम, सद्भाव, मदत, सेवा, एकमेकाला सहकार्य करणं याचं प्रतीक आहे. त्या 2 लांडग्यामध्ये कोण जिंकतं माहित आहे का? ज्याला आपण खाद्य घालतो, ज्याला आपण खाऊ पिऊ घालतो, तो लांडगा जिंकत असतो. महत्वाचं आहे. मी या अनुभवांनी बऱ्याचदा निगेटिव्हिटीज येत असतात. म्हणजे बऱ्याचदा मी आता 26/11च्या नंतर माझी बायको माहेरी पण जात नाही, कारण हा रात्री बेरात्री कुठं गेला निघून. अनेकदा मला प्रश्न विचारतात की हे पिस्टल घेऊन तू एकटाच आत्महत्या करायला गेला का? कदाचित माझे हात थरथरले असते, कदाचित मी त्या ठिकाणी थांबलो असतो, त्या ठिकाणी मला माझ्या लहान मुलांचा, माझ्या फॅमिलीचा, माझ्या म्हाताऱ्या आई वडिलांची आठवण झाली असते आणि मी तिथं लपलो असतो. ते खूप महत्वाचं आहे. एक वाक्य जगाच्या नजरेतनं उतरलं तर काय फार महत्वाचं नाही. मला कोणी प्रश्न विचारले नसते, कारण जोपर्यंत रिइन्फोर्समेंट येत नाही तोपर्यंत गेला नाही तर काय फरक पडला नसता. पण स्वतःच्या नजरेतनं उतरणं हे खूप भयंकर आहे. मी जर त्या ठिकाणी घाबरलो असतो, लपलो असतो, कदाचित मी 3-4 महिन्याने आत्महत्या केली असते. छान बोळी आहे. God grant me the serenity to accept the things which I cannot change, courage to change the things which I can, and wisdom to know the difference. परमेश्वरा, ज्या गोष्टी मी बदलू शकत नाहीये ते स्वीकारण्याचं मला धैर्य दे. ज्या बदलू शकतो त्या बदलण्याचं सामर्थ्य दे. आणि ज्या बदलू शकत नाहीये आणि ज्या बदलू शकतो या दोन्हीमध्ये फरक ओळखण्याचं शहाणपण दे. ते शहाणपण खूप महत्वाचं आहे. ओळख करून देताना खोत सरांनी सांगितलं की आमचं एकाच वेळेला 3 पदावरती सिलेक्शन झालं. माझ्याबरोबर मी, आनंद पाटील दोघं एका वेळेला एका खेड्यातनं आम्ही सिलेक्ट झालो. आमच्या पाठोपाठ सुगंध चौगले इंडियन फॉरेन सर्व्हिसमध्ये सिलेक्ट झाला. वारणा काठावरची बरीच मुलं त्यावेळेला सिलेक्ट झाली. तुमच्या गावातला सुद्धा या कॉलेजच्या सेंटरचा औंधकर आज झारखंडमध्ये खूप चांगलं पोलीस खात्यात काम करतोय. बरीचशी मुलं DYSP, डेप्टी कलेक्टर मोठ्या प्रमाणावर या सेंटरमधनं सुद्धा सिलेक्ट झालेली आहेत. पण वेडं स्वप्न घेऊन आम्ही 3-4 जणांनी सुरुवात केली होती कोकरूडसारख्या छोट्याशा गावात.
खात्री नव्हती, गॅरंटी नव्हती, रिस्क घेतलेली होती, स्वप्न पाहिलेलं होतं, ध्येय पाहिलेलं होतं. मला आठवतंय ज्यावेळेला मी मुंबईला गेलो, मुंबईला फॅन खाली पहिल्यांदा अभ्यास केला. एसी मध्ये तो कुडकुडायचं होतं, एसी मध्ये अभ्यासच व्हायचा नाही, ट्रेनमध्ये बसता यायचं नाही, गावाकडनं सुद्धा ट्रक पकडायचा किंवा एसटी मध्ये उभा राहून रात्रभर प्रवास करायचा. हा प्रवास खडतर होता, ठेचा लागायच्या, जखमा व्हायच्या. मुंबईमध्ये हॉस्टेलमध्ये कसं तरी ऍडमिशन मिळालं. मी त्या हॉस्टेलच्या वर्धापन दिनासाठी चीफ गेस्ट म्हणून अलीकडेच गेलेलो होतो. त्या मुलांना मी एक गोष्ट सांगितली, या हॉस्टेलमध्ये ज्यावेळेला मी होतो ना, त्यावेळेला इथून आम्ही फिरायला जायचो. मग ताज, ओबेरॉय, अँबॅसिडर ही हॉटेल्स दिसायची. मग त्याच्या बाहेर उतरणारे परदेशी पाहुणे दिसायचे, हायफाय लोक दिसायचे. तिथं कधी चहा पिण्याचं पण आम्ही स्वप्न पाहिलं नाही, कारण 15 रुपयाच्या वरची राईस प्लेट घेऊच शकत नव्हतो. घरात आई वडील शेतकरी, पोटाला चिमटा काढून पैसे पाठवणार, ते स्वप्न पण पाहत नव्हतं. ज्यावेळेला हॉस्टेलमधलं ऍडमिशन गेलं त्यावेळेला तिथं यशोधन, सुरीती, सुरुची, अंबर, अवंती अशी IAS IPS अधिकाऱ्यांची, मोठमोठ्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची निवासस्थान आहे. त्या निवासस्थानाला जोडून 10 बाय 10च्या सर्वंट क्वार्टर्स, म्हणजे त्यांच्या घरात काम करायला सर्वंट्स जे असतात त्या क्वार्टर्स आहेत. ती 10 बाय 10ची रूम रात्री झोपायला मिळेल का याच्यासाठी खूप प्रयत्न केले, कारण हॉस्टेल ऍडमिशन नाही. साऊथ मुंबईत राहणार कसं, 1 स्क्वेअर फीटचा दर 1 लाख रुपये, एवढ्या महाग वस्तीमध्ये राहणार कसं. सर्वंट क्वार्टर सुद्धा राहायला मिळालं नाही. CCI सारखे क्लब, बॉम्बे जिमखाना सारखे क्लब, त्या कुंपणातनं आत काय चाललंय ते आम्ही डोकावून पाहायचो. फाटकी चप्पल, जीन्स फाटलेली, टी शर्ट, हातात बिस्किटचा पुडा, दाढी वाढलेली, बिस्किटच्या पुड्यावर दिवस काढायचो. मेट्रो थिएटरच्या बाहेर त्या बाउन्सर असायचे, ते धक्के द्यायचे, पण शाहरुख खान प्रीमियरला येतोय का असं 2-2, 3-3 तास त्या हिरो हिरोईनची वाट पाहत, काय दिसतंय हे, काय विश्व आहे ते पाहायचो. पण ग्रेटर द स्ट्रगल ग्रेटर इज द ट्रायम्फ. जेवढा मोठा संघर्ष तेवढं मोठं यश मिळत असतं. 2 वर्ष जीव तोडून मेहनत घेतली. रात्रीचा दिवस आणि दिवसाची रात्र गेली. सलग 12 परीक्षा, म्हणजे 3 पदं एका वेळेला मिळाली. पास होत गेलो. काळ बदलला, वेळ बदलली, भूमिका बदलल्या, पात्र बदलली. ज्या ठिकाणी 10 बाय 10च्या सर्वंट क्वार्टर्स मी शोधत होतो त्याच ठिकाणी 2200 स्क्वेअर फीटच्या आलिशान शासकीय फ्लॅटमध्ये मी माझ्या कुटुंबासह आज राहत आहे. ज्या CCI बॉम्बे जिमखान्याच्या क्लबमध्ये काय चाललंय, स्क्वॉश कोर्टमध्ये, टेनिस कोर्टवरती कोण खेळते लांबून पाहण्याचा प्रयत्न करायचो, त्याच क्लबनी मला आज बोलवून आदरानं ऑनररी मेंबरशिप देऊ केलेली आहेत. माझी मुलं आज त्या ठिकाणी खेळत आहेत. मेट्रो थिएटर बाहेर वाट तासन तास बघत बसायचो की शाहरुख खान दिसेल किंवा कोणी दिसेल. तेच हिरो हिरोईन कार्टर रोडवरच्या माझ्या ऑफिसच्या बाहेर वेटिंग रूम मध्ये तासभर बसताय. ज्या ताजमध्ये कधी चहा पिण्याचं स्वप्न पाहिलं नाही त्या ठिकाणी 26/11च्या रात्री सगळ्यात जास्त माझी वाट पाहिली गेली. तिथं लढा देऊ शकलो. राष्ट्रपतींचं शौर्य पदक त्या ठिकाणी मला मिळू शकलं. सांगण्याचा उद्देश फुशारक्या मारण्याचा नाहीये. खेड्यापाड्यातली, गरीब घरातली, कष्टकरी घरातली तुम्ही मंडळी आहात. स्वतःतला आत्मविश्वास जागृत करा. ज्याला दिल्लीला मी गेलो त्याला ट्रेनमध्ये पहिल्यांदा बसलेलो होतो. ट्रेनमध्ये पूर्वी त्याच्या बसलेलो नव्हतो. दिल्लीला UPSCच्या धौलपूर हाऊसमध्ये या तारखेला तुमचा इंटरव्ह्यू आहे असं कॉल लेटर आल्यानंतर बसलो. मला हेही माहित नव्हतं 2nd क्लास स्लीपरमध्ये ज्यावेळेला बसलेलो होतो की दिवसभर खाली पण बसता येतं, म्हणजे वरती नंबर असला, वरच्या बर्थवर माझा नंबर होता, खाली पण दिवसभर बसता येतं. तिथं 2 मुलींचा नंबर होता. आपण त्यांना विचारलं, त्या काय बोलल्या म्हणून मी 28 तास अंग मोडून वरच्याच बर्थवर बसलेलो होतो. कारण इन्फिरियरिटी कॉम्प्लेक्स, न्यूनगंडाची भूमिका, आपलं काहीतरी चुकेल, आपल्याला कोणतरी काहीतरी बोलेल, ही सारखी भीती. ज्यावेळेला दिल्लीमध्ये गेलो मी, आनंद, त्यावेळेला कुठं राहायची सोय होत नाही. कशी तरी मग 10-12 जणांची आमची महाराष्ट्रामध्ये सोय झाली. इंटरव्ह्यूचे दिवस जवळ येत होते. तिथं असणारी हायफाय मुलं ते बघितल्यानंतर अजून टेन्शन यायला लागलं. मला आठवत होतं इंटरव्ह्यूचा दिवस, ज्यावेळेला मी धौलपूर हाऊसमध्ये गेलो. मला टाय बांधलेला होता पण खूप घाम यायला लागला. कधी सवयच नाही ना. टाय सोडला.
माझा याला नंबर आला, माझं मराठी माध्यम होतं UPSC दरवाजा नॉक करून आतमध्ये गेलो. आतमध्ये लेफ्टनंट जनरल सुरेंद्रनाथ त्यांचं पॅनल होतं. हे 6.5 फूट उंच देखणे अधिकारी, ब्रिटिश अधिकाऱ्यांसारखेच AVSM PVSM आर्मीमधला 2 नंबरचा अधिकारी, ते चेअरमॅन. अगोदरच त्यांचं नाव ऐकून गर्भगळीत आम्ही झालेलो होतो. आणि ती सिस्टम पण इंटरव्ह्यूची अशी असते की समोर असा टेबल आणि त्याच्या लगेच आपण नसतो, काही अंतरावर तुम्हाला बसवलेलं असतं, जेणेकरून नकशिकांत सोल टू क्राउन तुम्ही दिसत असता. कोपऱ्यात एक सायको अनालिस्ट बसलेले असतात, तुम्ही खरं किती बोलताय खोटं किती बोलताय हा कॉन्फिडन्स तुमचा मेजर करत असतात. माझ्या शेजारी कुलकर्णी मॅडम होत्या, त्या माझ्या इंटरप्रिटर होत्या. म्हणजे पॅनलनी इंग्लिशमध्ये विचारायचं, मॅडमनी मराठीत करून मला सांगायचं, मी मराठीत उत्तर द्यायचं, मॅडमनी इंग्लिशमध्ये करून त्यांना सांगायचं. अशी दळभद्री परिस्थिती. लेफ्टनंट जनरल सुरेंद्रनाथनी माझा बायोडेटा पाहिला. विश्वास, यू हॅव ऑप्टेड फॉर मराठी मीडियम, व्हाय डोंट यू स्पीक इन इंग्लिश? देर विल बी डायरेक्ट कम्युनिकेशन बिटवीन यू अँड मी. मराठी माध्यमापेक्षा इंग्रजीत बोलला असतं बरं होईल. मी म्हटलं सर, आय एम फ्रॉम रुरल बॅकग्राऊंड, आय एम नॉट फ्लुएंट इन इंग्लिश, प्लीज अलाव मी टू स्पीक इन मराठी. मी खेड्यातला आहे, मला काय इंग्रजी फार बोलता येत नाही, तर मला मराठीतनंच बोलू द्या. नो नो विश्वास, यू ट्राय इन ब्रोकन इंग्लिश, मोडकं तोडकं बोल म्हणे, तुझ्यात आणि माझ्यात थेट संभाषण होईल, देर विल बी डायरेक्ट कम्युनिकेशन बिटवीन यू अँड अस. ओके सर, आय ट्राय माय बेस्ट म्हणून मी सुरुवात केली. त्यांनी पहिला प्रश्न विचारला, विश्वास, यू हॅव ग्रॅज्युएटेड इन 1994. These 3 years, what are you doing? 94ला ग्रॅज्युएट झालायस, 3 वर्ष काय करतोयस? मी उत्तर दिलं, सर, I have established one competitive study center at my village which works for the upliftment of the rural youth as well as for disseminating rational and viable ideas in rural folks. ते इम्प्रेस झाले, विश्वास, यू स्पीक व्हेरी गुड इंग्लिश. पण तेवढंच उत्तर मी पाठ करून ठेवलेलं होतं. त्याच्या पुढे माझं खरं इंग्रजी सुरू झालं. काशीराम कोतवाल बद्दल त्यांनी प्रश्न विचारला, why it was controversial. मी उत्तर दिलं, सर, घाशीराम कोतवाल was drama written by Vijay Tendulkar and it was controversial because Nana Fadnavis was shown as behind women person. त्यांना अर्थच काही ना बिहाइंड वुमेनचा. मग कुलकर्णी मॅडमना मी म्हटलं स्त्रीलंपटचं भाषांतर करा, मग त्यांनी काहीतरी वुमनायझर. पण माझा इंटरव्ह्यू ज्यावेळेला माझ्या पट्ट्यात यायचा ना, मी सेल्स टॅक्स इन्स्पेक्टर झालो, मी डेप्टी कलेक्टर झालो, मी IPS झालो, या तिन्ही इंटरव्ह्यूज मला माहीत असायचं मला कुठले प्रश्न विचार, म्हणजे मी फोडलेले नसायचे त्यांना भेटून अगोदर, मला माहीत असायचं, कारण माझी पूर्वतयारी त्या पद्धतीची होती. अभ्यास करताना एक तत्व लक्षात घ्या, 2 तत्व. एक खूप छान इंग्रजीत म्हण आहे की मोर यू स्वेट ड्युरिंग पीस टाइम, लेस यू ब्लीड ड्युरिंग वॉर टाइम. शांततेच्या काळात जर जास्त घाम गाळला तर युद्धाच्या काळामध्ये कमी रक्त सांडावं लागतं. हा आयुष्यातला शांततेचा काळ आहे. तुम्ही अभ्यास करताय, कॉलेजमधला शाळेमधला शांततेचा काळ आहे. आता प्लॅन करा, आणि प्लॅन कशा पद्धतीनं, युद्ध नीतीवरती प्लॅन करा. हे खूप छान पुस्तक आहे, 511 इसवी पूर्व सुन झू नावाच्या चायनीज युद्धशास्त्रज्ञानं लिहिलेलं पुस्तक आहे, आर्ट ऑफ वॉर नावाचं. त्यामध्ये तो काय म्हणतो, इफ यू नो युअर सेल्फ अँड इफ यू नो युअर एनिमी, यू नीड नॉट वरी अबाउट द रिझल्ट ऑफ 100 बॅटल्स. जर तुम्हाला स्वतःबद्दल माहिती असेल आणि शत्रूबद्दलही माहिती असेल तर तुम्हाला 100 युद्धामध्ये निश्चित यश मिळणार आहे. इफ यू नो युअर सेल्फ, इफ यू डू नॉट नो युअर एनिमी. जर तुम्हाला स्वतःबद्दल माहिती असेल आणि शत्रूबद्दल माहिती नसेल तर एव्हरी विक्ट्री गेन यू विल सफर डिफीट. प्रत्येक विजयाबरोबर तुम्हाला एक पराभव सुद्धा पचवावा लागेल. आणि इफ यू नायदर नो युअर सेल्फ, neither know your enemy, then you will suffer defeat in every battle. जर तुम्हाला स्वतःबद्दलही माहिती नसेल आणि शत्रूबद्दलही माहिती नसेल तर प्रत्येक लढाईमध्ये तुमची हार पराभव निश्चित आहे. त्यामुळे स्वतःचं अनालिसिस अशा पद्धतीनं करा. ही परीक्षा असेल ते चॅलेंज म्हणून घ्या, ते युद्ध म्हणून घ्या. स्वतःचा आणि त्या परीक्षेचा अभ्यास करा आणि त्याला भिडा. मजा आहे भिडण्यात, लढण्यात, न थांबता, न थकता, न हरता लढण्यात मजा आहे. त्यामुळं स्वॉट प्रिन्सिपल आहे, स्ट्रेंथ, विकनेसेस, ऑपॉर्च्युनिटीज आणि थ्रेट्स. आपल्या स्ट्रेंथ कशात आहे, आपल्या विकनेसेस कोणत्या आहेत, आपल्या समोरच्या ऑपॉर्च्युनिटीज कोणत्या आहेत आणि आपल्याला असलेले धोके कोणते आहेत, त्याचं ॲनालिसिस करून जर आपण प्लॅन करून. माझ्या आयुष्यामध्ये 150 मी गोल ठरवलेले आहेत, त्यातले बरेचसे आतापर्यंत पूर्ण झालेले आहेत. पण माझ्या अजून कुठले गोल्स आहेत ते मी इथं टप्प्याला लिहित असतो. मला 5 पुस्तकं लिहायची, मी आता 1 पुस्तक लिहायला सुरुवात केली आहे.
मला गिटार वाजवायला शिकायचं, मी गिटार वाजतोय. मी गेल्या वेळेला 21 किलोमीटर 1 तास 55 मिनिटात धावलो. मला यावेळेला 42 किलोमीटर 4.5 तासामध्ये धावायचं आहे मॅरेथॉनमध्ये. तर हे माझ्या आयुष्यातले छोटे छोटे, मला स्विमिंगचे एवढे रॅप्स मारायचे, छोटे छोटे चॅलेंजेस, छोटा छोटा आनंद मिळतो. प्रत्येक लढाईमध्ये, युद्ध तर वेगळं, पण छोट्या छोट्या लढाईमध्ये आपल्यातल्या स्ट्रेंथ्स वाढवण्यामध्ये, आपल्या शारीरिक आणि आपल्या मेंटल आणि आपल्या स्पिरिच्युअल कॅपॅबिलिटीज वाढवण्यामध्ये, मी आता शीर्षासन मी अर्धा तास डोक्यावर उभारू शकतो. माझ्या स्ट्रेंथ्स वाढवायला काय प्रॉब्लेम आहे? माझ्यात इनरिचमेंट मी रोज का करू शकत नाही आहे? मलाही आयुष्यात तेवढंच मिळालेलं आहे ना. आईन्स्टाईनला जेवढी वर्ष मिळाली, मदर तेरेसांना जेवढी वर्ष मिळाली, सगळ्या मोठ्या लोकांना जेवढी वर्ष मिळाली तेवढीच मला मिळालेली आहे. त्याच्यापेक्षा एक कण मला कमी नाही मिळणार आहे. तेवढेच सेकंड्स आहेत, तेवढेच मिनिट्स आहेत. पण त्याचा सदुपयोग मला कसा करता येईल हे महत्वाचं आहे. मला शेवटचा प्रश्न इंटरव्ह्यूमध्ये खूप छान त्यांनी विचारलेला होता, हिंदीमध्ये विचारला होता. विश्वास इस दुनिया में तुम क्यों आए? मी गोंधळून गेलो, काय उत्तर द्यायचं या प्रश्नाचं. माझ्यावर बाहेर बसलेला आनंद मला दिसला आणि लढा आमचा, स्ट्रगल आमचा प्रवास, हेच कदाचित आमच्या आयुष्याचं उद्दिष्ट असेल. मी उत्तर दिलं, सर मला एक आवडणारी कविता आहे, जपानी लोकांची द पोएम ऑफ ला मांचा ही नावाची कविता आहे. ते कदाचित त्या कवितेतला मथितार्थ हे माझ्या आयुष्याचं उद्दिष्ट असू शकेल. मी ती कविता म्हणून दाखवू का? इंटरव्ह्यूने मला परवानगी दिली, पॅनलनी मला परवानगी दिली. कविता अशी आहे, टू ड्रीम द इम्पॉसिबल ड्रीम, जे अशक्य आहे ते स्वप्न मला पाहायचं आहे. टू फाईट द अनबीटेबल फो, ज्या शत्रूचा कोणी पराभव करू शकत नाही त्याला जाऊन मला हरवायचं आहे. टू रन वे द ब्रेव डेअर नॉट टू गो, ज्या ठिकाणी शूर धाडशी माणसं जायचं धाडस करत नाहीत त्या ठिकाणी मला जाऊन धावायचं आहे. To bear the unbearable sorrow, to love the pure and chaste from afar, to try when your arms are too weary. माझे हात, पाय, बाहू, शरीर सगळं थकून घेतलेलं आहे, मात्र मला समोर एव्हरेस्ट दिसतंय. ते एव्हरेस्ट गाठण्यासाठी एक एक पाऊल टाकायचं आहे. टू रीच दॅट अनरिचेबल स्टार. दिस इज माय क्वेस्ट टू फॉलो दॅट स्टार. नो मॅटर हाऊ होपलेस, नो मॅटर हाऊ फार, टू फाईट फॉर द राईट विदाउट क्वेश्चन्स, विदाउट पॉज, टू बी विलिंग टू मार्च इन टू द हेल फॉर हेवनली कॉज. मला सत्यासाठी संघर्ष करायचा आहे, मला सत्यासाठी लढा द्यायचा आहे. त्यावेळेला मला कोणताही प्रश्न विचारायचा नाही, कोणताही थांबा घ्यायचा नाही. माझी नरकात जायचीही तयारी आहे, मात्र त्यासाठी असणारं कारण स्वर्गीय असलं पाहिजे. ते कारण शोधण्याचा प्रयत्न करा. शेवटचा प्रसंग मी सांगतो, कारण हा माझ्या खूप मोठ्या संख्येने इथं बहिणी उपस्थित आहेत. त्यांच्यासाठी मुद्दा, मी एका मुलीचा बाप आहे. शिक्रापूर पोलीस स्टेशनला मी एकदा व्हिजिटला गेलेलो होतो. मी सिव्हिल ड्रेसमध्ये होतो, त्यामुळे एक महिला बसलेली होती. तिच्या 3 मुली तिच्यावर होत्या, कासोटा घातलेली, 9वारीतली ती महिला होती. मोठी मुलगी 8-1 वर्षाची होती, दुसरी 4-5 वर्षाची होती, तिसरी होती ती तिच्या मांडीवर 1.5-2 वर्षाची असेल. मी जवळ गेलो, तिला विचारलं, का ताई कशासाठी आली? तिनं ते तोंडाला पदर लावून तोंड बाजूला केलं, कारण हा कोण माणूस आहे. तेवढ्यात इन्स्पेक्टर आला, त्यांनी कडक मला सल्यूट मारला. त्या भगिनीच्या लक्षात आलं की हा कोणतरी साहेब आहे, मोठा माणूस दिसतोय. तिनं मग पुन्हा मी तिला विचारलं, तिनं बोलायला प्रयत्न केला, तोंडाचा पदराचा बोळा बाजूला गेला, तर भळाभळा तोंडातनं रक्त तिच्या सांडायला लागलं. परत विचारलं, तुला काय ऍक्सिडेंट झाला, कोणी तुला मारलं? तिनं डावा हात माझ्यासमोर केला, त्याच्यात 7 दात होते, तिचे 7-8 दात पडलेले. पण ती सांगण्याचा प्रयत्न करत की पुढचे दात पडलेले, त्यामुळे जिभेचा दाताचा कॉन्टॅक्ट होत नव्हता. आणि मग आपली आई बोलू शकत नाही म्हटल्यानंतर त्या मोठ्या मुलीला 8-9 वर्षाची, तिलाही काय समज नव्हती, तिनं मला सांगायला सुरुवात केली, दादा, साहेब पण नाही, दादा, ते आम्हाला भाऊ होत नाही ना, म्हणून आईच्या तोंडामध्ये बाबानं वरवंटा घातला. संताप आला. मी त्या इन्स्पेक्टरना खूप बोललो, तिला मेडिकल हेल्प देण्याच्या वेळी मी इथंच बसवून ठेवलंय. त्याला 307 अटेम्प्ट टू मर्डर, कुणाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखवून त्याला 8 टाका तिच्या नवऱ्याला पडले. त्या भगिनीच्या लक्षात आलं की मी काय तिच्या नवऱ्याला जेलमध्ये टाकायची भाषा करतो. तिने माझे पाय पकडले, जेवढं बोलता येईल तेवढं बोलण्याचा प्रयत्न केला की त्याला जेलमध्ये टाकू नका, या 3 पोरी माझ्या रस्त्यावर येतील, माझं नांदणं सुखाचं लावून द्या.
भाऊजाईच्या सांगण्यावरनं तो मला मारतोय, ते मारणं बंद करावं. सांगण्याचा उद्देश हा आहे की स्वतःचं व्यक्तिमत्व स्वतः घडवायचं आहे, स्वतःच्या पायावर उभा राहायचं आहे, आपली ओळख बनवायची आहे. अशी अनेक उदाहरणं तुम्हाला आज मोटिवेट करणारे आहेत. मेरी कोम, त्यांचा संघर्ष सिनेमा तुम्ही पाहिलाच असेल. पण 2 मुलं घेऊन जर गोल्ड मेडल घेता येतं यापेक्षा कुठली मोठी गोष्ट आहे. खूप छान ओळी आहेत कवितेतल्या. ओळखलं का सर मला, पावसात आला कोणी, केस होते करदमलेले, डोक्यावरती पाणी, क्षणभर थांबला नंतर बसला, बोलला वरती पाहून, गंगामाई पाहुणी आली गेली घरट्यात राहून, माहेर वाशिम पोरीसारखी 4 भिंतीत नाचली, मोकळ्या हाती जाईल कशी, बायको मात्र वाचली, भिंत कचली, चूल विजली, होते नव्हते नेले, आठवणीला डोळ्यामध्ये पाणी मात्र ठेवले. कारभारणीला घेऊन सर संगे आता लढतो आहे, चिखलगाळ गाळतो आहे, पडकी भिंत बांधते, खिशाकडे हात जाताच हसत हसत उठला, पैसे नकोत सर मला, जरा एकटेपणा वाटला, मोडून पडला संसार तरी मोडला नाही कणा, पाठीवरती हात ठेवून नुसतं लढ म्हणा. लढण्याची जिद्द, संघर्ष करण्याची जिद्द, कष्ट करण्याची जिद्द ज्यांच्यामध्ये आहे त्याला यश मिळत असतं. यश कुठल्याही क्षेत्रामध्ये, IAS, IPS, डेप्युटी कलेक्टर, DYSP एक क्षेत्र झालं, अनेक क्षेत्र आहेत, आपल्या समोर क्षेत्र आहेत, त्यामध्ये प्रावीण्य मिळवणं हे आपलं उद्दिष्ट असलं पाहिजे. काय उद्दिष्ट असलं पाहिजे त्याच्याबद्दल एक छान कविता आहे कुसुमाग्रजांची, ती सांगून माझ्या भाषणाची अखेर करणार आहे. ती कविता आहे स्वातंत्र्य देवतेची विनवणी. स्वातंत्र्य देवता आपल्याकडून काय अपेक्षा करते. 50 वर्ष ज्यावेळेला पूर्ण झाली स्वातंत्र्य मिळून त्यावेळेला त्यांनी लिहिलेली होती, आजही ती लागू आहे. 50शीची उमर गाठली, अभिवादन मज करू नका, मीच विनविते हात जोडणी, वाकड वाकडी धरू नका. सूर्यकुळाचा दिव्य वारसा प्रिय पुत्रांनो तुम्हा मिळे, काळोखाचे करुण पूजन घुबडाचे व्रत धरू नका. वेतन खाऊन काम टाळणे हा देशाचा द्रोह असे, बघतील दुसरे करतील तिसरे असे सांगून सुटू नका. जनसेवेस्त असे कचेरी ती डाकूंची गुहा नसे, मेजा खालून मेजा वरतून द्रव्य कुणाचे लुटू नका. प्रकाश पेरा आपुल्या भवती दिवा दिव्याने पेटत असे, इथे भ्रष्टता तिथे नष्टता शंकच पोकळ फुंकू नका. तरुणाईचे बळ देशाचे जपा वाढवा तरुपरी, करमणुकीच्या गटार गंगा त्यात स्वतःला क्षाळू नका. समान मानव माना स्त्रीला तिची अस्मिता खोडू नका. देवी म्हणून भजू नका की दासी म्हणून छळू नका. गोर गरिबा पिळू नका, पिंडपुकाचे गिळू नका, गुणी जनावर जळू नका. लाख लाख जळले मेले माझ्यासाठी हे विसरू नका, मीच विनविते हात जोडीनी वाट वाकडी धरू नका. जय हिंद, जय महाराष्ट्र.